नमस्कार. 4 जानेवारीच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. यावल शहरात अत्याधुनिक यंत्रसामुग्री असलेले प्रकाश मामा इंजिनिअरिंग शटर वर्क्स आता सेवेत दाखल. येथे सर्व प्रकारची शटरची कामे, शटरची पाट, गिअर बॉक्स, रिमोट कंट्रोल मोटर, स्प्रिंग शटर, पट्टी शटर, ओपनिंग शटर सह विविध प्रकारचे शटर तयार करून मिळतील. यावल येथे MIDC नसल्याने ITI धारक विद्यार्थ्यांना कामासाठी बाहेर जावे लागते. त्यासाठी पंकज बारी या तरुणाने उच्च तंत्र शिक्षण घेऊन सुद्धा यावल तालुक्यातील बेरोजगार मुलांना रोजगार मिळावा या प्रयत्नासाठी सुरू केले आहे प्रकाश मामा इंजिनिअरिंग शटर वर्क्स. या ठिकाणी ITI धारक विद्यार्थ्यांना रोजगाराची देखील संधी आहे. सदर इंजिनिअरिंग वर्क्स ISO मान्यता प्राप्त आहे. तेव्हा अधिक माहितीसाठी संपर्काचा पत्ता गट नंबर 708, प्लॉट नंबर 11, आसाराम नगर, यावल. मासे पकडण्यासाठी गेलेल्या भालशिवच्या तरुणाचा तापी नदीत बुडून मृत्यू. आमोदा येथून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण. फैजपूर पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल. साकडी बसस्टँड रस्त्यावर खड्ड्यामुळे दुचाकीला अपघात, 1 जखमी. न्हावी येथील भारत विद्यालयात व्यसनमुक्ती संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. कोरपावली येथे हजरत पीर गैबनशाह वली यांचा 2 दिवसीय उर्स शरीफचे आयोजन. यावल येथील पुरवठा गोदामात शुक्रवारी होणार भरडधान्य खरेदी केंद्राचे शुभारंभ. साकडी येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त 1 दिवसीय व्याख्यान संपन्न. यावल शहरात रंगले कवी संमेलन. उपस्थित कवींनी मिळवली प्रेक्षकांची दाद. शेख वसीम जनाब यांना आदर्श समाजरत्न पुरस्कार. फैजपूर शहरात मोठ्या थाटात श्रीराम पाटील क्रिकेट चषकाचे शुभारंभ. गुरुकुल प्ले स्कूलमध्ये फेस्ट कॉम्पिटिशन स्पर्धा उत्साहात. ग्रामीण रुग्णालय यावल येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी. तर भालोद शाळेत सावित्रीबाई फुले जयंती निमित्त राष्ट्रीय बालिका दिन उत्साहात साजरा. आता बघूया सविस्तर घडामोडी. मासे पकडण्यासाठी भालशिव येथील 32 वर्षीय तरुण तापी नदीत गेला होता. दरम्यान मासे पकडत असताना खोल पाण्यात जाऊन तो बुडाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह बुधवारी आढळून आला असून या प्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भालशिव तालुका यावल येथील गुलाब बारकू भिल वय 32 हा तरुण मंगळवारी सायंकाळी मासेमारी करण्यासाठी तापी नदीत गेला होता. मात्र रात्री तो घरी परत आलाच नाही. तेव्हा कुटुंबियांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तो कुठेच मिळून आला नाही. दरम्यान बुधवारी त्याचा मृतदेह तापी नदीच्या पात्रात तरंगताना दिसून आला व नागरिकांच्या मदतीने त्याचा मृतदेह बाहेर काढून यावल रुग्णालयामध्ये आणण्यात आला. या प्रकरणी संतोष बारकू भिल याने दिलेल्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संदीप सूर्यवंशी करीत आहे. आमोदा या गावातून एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कसले तरी आमिष दाखवून फूस लावून पळून नेत अपहरण केले. तेव्हा या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमोदा या गावात एक 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या घरी होती. तेव्हा तिच्या घरी येऊन कोणीतरी अज्ञाताने तिला कसली तरी आमिष दाखवले व तिला फूस लावून पळून नेत तिचे अपहरण केले. सदर प्रकार कुटुंबियाच्या निदर्शनास येताच सदर अल्पवयीन 17 वर्षीय मुलीचा त्यांनी सर्वत्र आधी शोध घेतला. मात्र अल्पवयीन मुलगी कुठेच मिळून न आल्याने फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली फैजपूर पोलीस ठाण्याचे हवालदार प्रभाकर चौधरी करीत आहे. साकडी येथील गावातून बसस्थानकाकडे येणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहे. या खड्ड्यात दुचाकी घसरून अपघात झाला. या अपघातात 35 वर्षीय तरुण जखमी झाला. सुदैवाने तरुणाने डोक्यात हेल्मेट घातले होते म्हणून त्याचे प्राण वाचले. साकडी या गावातून बसस्थानकावर येणारा रस्ता आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहे. सदर रस्त्याची देखभाल दुरुस्ती व्यवस्थित होत नसल्याने वाहनधारकांना सातत्याने खड्डे चुकून जावे लागते. दरम्यान याच खड्ड्यामुळे साकडी येथून
नोकरीसाठी निघालेला तरुण हा दुचाकी घसरून अपघातग्रस्त होत जखमी झाला. सदर तरुणाचे नाव प्रवीण रमेश जैन वय 35 असे असून तो लगबगीने नोकरीकरिता जळगाव येथे दुचाकीवरून जात होता. साकळी गावातून निघाला आणि खड्डे चुकत असताना त्याच्या दुचाकीला अपघात घडला. अपघातानंतर त्याला तातडीने रुग्णालयात उपचाराकरिता नेण्यात आले. दरम्यान एकूणच सदर रस्त्यात पडलेले खड्डे हे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुरुस्त केले जात नाही आणि खड्डे चुकत असताना किरकोळ अपघात या रस्त्यावर नित्याचे होत असतात. एकूणच प्रवीण जैन या तरुणाने आपल्या डोक्यात हेल्मेट घातले होते म्हणून तो बालबाल बचावला. तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने साकळी गाव ते बसस्थानक या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी आता वाहनधारकांमधून व नागरिकांमधून होत आहे. न्हावी येथील भारत विद्यालयात एका कार्यक्रमाचे आयोजन करीत व्यसनमुक्ती संदर्भात जनजागृती करण्यात आली व विद्यार्थ्यांना प्रोजेक्टरच्या माध्यमातून चित्रफित दाखवून व्यसनांचे दुष्परिणाम याची माहिती देण्यात आली. न्हावी तालुका यावल येथील भारत विद्यालयामध्ये व्यसनमुक्ती अभियान राबवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील अवंता फाउंडेशनच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला. यात यावल तालुका समन्वयक अशोक तायडे यांनी विद्यार्थ्यांना व्यसनाचे दुष्परिणाम कसे होतात याबाबत प्रोजेक्टरच्या माध्यमातून व्हिडिओ क्लिप दाखवून मार्गदर्शन केले. व्यसन कसे लागतात व हळूहळू व्यसनाधीन व्यक्ती कसा होतो हे व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले व विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेतली. याप्रसंगी मुख्याध्यापिका तिलोत्तमा चौधरी यांनी देखील विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन केले. याप्रसंगी मुख्याध्यापिका तिलोत्तमा चौधरी सह समन्वयक अशोक तायडे, पर्यवेक्षक NS अजल सोंडे, VB वारके, शोभा तडेले, RI तडवी, SM दुसाने, HG निकम, AS शिंदे, ME जंगले, GG इंगडे, PN पाटील, निलिमा बोरोले, यामिनी फेगडे, निलिमा बढे, ज्ञानेश्वरी राणे, सुजाता बोंडे सह आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तिलोत्तमा चौधरी यांनी केले तर उपस्थितांचे आभार महेश जंगले यांनी मानले. मोठ्या उत्साहात न्हावी विद्यालयात व्यसनमुक्ती संदर्भात कार्यक्रम संपन्न झाला. मी अशी शपथ घेत आहे की मी कोणत्याही स्वरूपात तंबाखूचे दारूचे व्यसन करणार नाही. मी माझ्या मित्रांना तसे समजावून सांगेन. मी माझ्या शरीराचा मान राखीन. वाईट व्यसने करून त्याची नासाडी करणार नाही. ताण तणाव, कुतूहल वा मित्रांचा आग्रह म्हणून मी कुठल्याही अंमली पदार्थाचे सेवन करणार नाही अशी मी प्रतिज्ञा करतो. जय हिंद. पण स्वतःची ओळख करून आपल्या आयुष्यात सर्वसाधारण बोलणं झालं की या विषयावर त्यांचं प्रमाणाचं वास्तववादी असं असं मला वाटतं. म्हणून तुम्हाला भेटायला यावल तालुक्यातील कोरपावली येथील पीर गैबनशाह वली बाबा यांचा 2 दिवसीय उर्ष शरीफ दिनांक 11 व 12 जानेवारी रोजी साजरा होणार आहे. या निमित्ताने दरगाह परिसरात उत्सवाची तयारी पूर्ण झाली असून उर्ष निमित्ताने कव्वालीचा मुकाबला देखील आयोजित करण्यात आला आहे. कोरपावली तालुका यावल येथे सर्वधर्मीय बांधवांची श्रद्धा असलेले हजरत गैबनशाह वली बाबा यांची दरगाह आहे. गावातील मुख्य चौकात ही दरगाह असून दरवर्षी या दरगाहावर 2 दिवसीय उर्ष शरीफ साजरा केला जातो. यंदा हा उर्ष शरीफ दिनांक 11 व 12 जानेवारी रोजी साजरा होणार असून 2 दिवसीय कार्यक्रमात पहिल्या दिवशी 11 जानेवारी रोजी भव्य संदल शरीफचा कार्यक्रम आहे. सहवाद्य गावातून मिरवणूक काढत सायंकाळी दरगाहावर संदल चढवण्यात येईल. तर 12 डिसेंबर रोजी दरगाहासमोर राजस्थानमधील अजमेर येथील कव्वाल हबीब अजमेरी व औरंगाबादच्या प्रसिद्ध कव्वाल
परवीन तबस्सुम यांच्यात कव्वालीचा मुकाबला रंगणार आहे। तेव्हा या 2 दिवसीय उर्स शरीफची आणि कार्यक्रमाची तयारी दरगाहसह परिसरात पूर्ण झाली असून उर्स शरीफ निमित्त यावल पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे। तर 12 जानेवारी रोजी कव्वालीचा हा कार्यक्रम रात्री सुरू होणार असून तत्पूर्वी दिवसभर दरगाहवर नवस फेडण्यासाठी भाविक भक्तांची गर्दी राहणार आहे। तेव्हा भाविक भक्तांच्या गर्दीला लक्षात घेता या ठिकाणी संपूर्ण तयारी पूर्ण करण्यात आली आहे। यावल शहरातील सातोद रस्त्यावर असलेल्या पुरवठा गोदामात शुक्रवारी केंद्र सरकारच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत भरड धान्य केंद्राचे शुभारंभ होत आहे। ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन भरड धान्य खरेदीकरिता नोंदणी केली आहे अशा सर्व शेतकऱ्यांना क्रमनिहाय धान्य खरेदीसाठी बोलवले जाणार आहे। तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भरड धान्याची केंद्र शासनाच्या आधारभूत किमान खरेदी योजनेअंतर्गत कोरपावली येथील विविध कार्यकारी सोसायटीत नोंदणी करण्यात आली होती। तेव्हा नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचे धान्य खरेदीकरिता आता केंद्र सरकारचे हे भरधान्य खरेदी केंद्र शुक्रवारी यावल शहरात सुरू होत आहे। शुक्रवारी दिनांक 6 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता सातोद रस्त्यावर असलेल्या महसूलच्या गोदामात खरेदी केंद्राचे शुभारंभ तहसीलदार महेश पवार यांच्या हस्ते काटापूजन आणि धान्य पूजन करून होणार आहे। या प्रसंगी जिल्हा खरेदी अधिकारी GN मगरेसह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे। तेव्हा या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपापले धान्य गाळणी करून या ठिकाणी खरेदीसाठी आणावे व ज्यांना बोलवण्यात येईल त्या शेतकऱ्यांनी आपले धान्य क्रमनिहाय या ठिकाणी मोजणीसाठी आणावे असे आवाहन कोरपावली विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन राकेश फेगळे व सर्व संचालक आणि सचिव मुकुंदा वामन तायडे यांनी केले आहे। तेव्हा शुक्रवारपासून यावल शहरात भरधान्य खरेदी केंद्र सुरू होत आहे। साकडी येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त एक दिवसीय व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले। बुधवारी या व्याख्यानाचे आयोजन गावात करण्यात आले होते। यात व्याख्याता म्हणून सायली महाजन यांनी उपस्थितांना सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी घडून आणलेल्या क्रांतीच्या संदर्भात माहिती दिली। साकडी तालुका यावल येथील ग्रामपंचायत सदस्य निलिमा चंद्रकांत नेवे व गावातील समस्त महिला भगिनींच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन व सावित्रीबाईंच्या कर्तृत्वावर आधारित एक दिवसीय व्याख्यानाचं आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य विद्याताई महाजन या होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत सदस्य रुक्माबाई निळे, बेबाबाई चौधरी, मनीषा वाणी, सुनीता चौधरी, रजनी महाजन यांची उपस्थिती होती। या कार्यक्रमात व्याख्याता म्हणून खळका तालुका भुसावळ येथील युवा व्याख्याती सायली प्रकाश महाजन यांना बोलवण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। तेव्हा या कार्यक्रमामध्ये उपस्थित 15 कर्तृत्ववान सावित्रीच्या लेकींचं आयोजकांच्या वतीने सन्मान करण्यात आला। या महिलांमध्ये भारती प्रवीण जैन, रोहिणी योगेश नेवे, अलका सुधाकर चित्रे, कमलबाई रमेश तेली, पुष्पाबाई अशोक महाजन, कल्पना विलास पवार, मीराबाई वना बोरसे, गीताबाई पांडुरंग निळे, सानिका विवेक नेवे, ज्योती लक्ष्मण बळगुजर, उषाबाई गंगाराम कोळी, सुनीता सुनील पाटील, लक्ष्मी नारायण नेवे, योगिता किशोर पाटील, प्रणोती भूषण वाणी यांचा सन्मान झाला। मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला। फुले होते आणि ज्या काळामध्ये मुलीला जन्म घेऊ देणं पाप होतं, ज्या काळामध्ये मुलीने जन्म घेतला तर तिचं 9व्या वर्षी 20 ते 25 वर्ष अधिक मोठ्या असणाऱ्या माणसाशी तिचं लग्न लावून दिलं, त्या काळामध्ये सावित्रीबाईंनी धैर्याची कामगिरी केली। त्या व्यक्ती झाशीची राणी म्हणा, सावित्रीबाई फुले म्हणा, त्या व्यक्ती महिलांना सबला का नाही होऊ दिलं? त्या व्यक्तींनी महिलांना सबला यासाठी नाही होऊ दिलं कारण त्यांना माहिती होतं त्या महिलांमध्ये काहीतरी करण्याची क्षमता आहे, त्या जर सबला झाल्या तर आपला तबला वाजवणारच, म्हणून त्यांनी त्यांना सबला होऊ दिलं नाही। पण सावित्रीबाई फुले यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये उत्तम अशी कामगिरी केली आणि आज आपल्या सर्व स्त्रियांना श्रीमुक्तीचा संदेश आपल्याला दिलेला आहे। किती भोगले, किती सोसले तिने, किती भोगले, किती सोसले तिने,
तरीही तिने शिकवले आपल्याला स्त्री शिक्षणाचे धडे पुढे तिच्या सारी लेकीने गिरवले सावित्रीने धडपड चालू केली. सुसंस्कृत समाज बनवण्याचा त्यांचा धाडस होता. ज्या वेळेस मुलींना शिकू दिलं जात नव्हतं त्यावेळेस त्यांनी विचार केला की प्रत्येक मुलगी ही शिकायला पाहिजे. प्रत्येक मुलीने आपलं कर्तृत्व पार पाडायला पाहिजे. चूल आणि मूल या पलीकडे आयुष्य आहे. जेव्हा प्रसिद्ध कवी आंदोलक कवी लॉर्ड टेनिसन ह्या महिलांसाठी एका महाविद्यालयामध्ये त्यांना शाळा काढायची असते, पण त्यांचं ते स्वप्न पूर्ण होत नाही. म्हणून ते सिस्टर लिलिया या नावाचं एक पात्र लिहितात आणि त्या पात्रामध्ये ते असं लिहितात की मी जर एक राजकुमारी असते ना तर मी मुलींसाठी नक्कीच शाळा उघडली असती. ही जी पुरुषप्रधान संस्कृती आहे ना यांच्या विकारांचा वसा दडवून मी विचारांचा वसा रुजवला असता आणि या पुरुषप्रधान संस्कृतींना दाखवलं असतं की चार भिंतींच्या पलीकडे आयुष्य आहे आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम जर या मातीत कोणी केलं तर त्या आपल्या सावित्रीबाई होत्या. ज्यांच्या सावित्रीबाईंचं चारित्र्य आपण पोटाशी बांधून प्रकाशाकडे वाटचाल करायला पाहिजे. आज या माझ्या सर्व बहिणी आहेत, ह्या उद्याचे भविष्य, आपल्या या भारत देशाचे उज्ज्वल भविष्य, उज्ज्वल पिढी आहेत. आपल्या देशाप्रती काय कर्तव्य आहे, आपल्या नेत्यांनी काय सांगितलंय, कुठला जात धर्म भेद न करता माणसाने माणसाची समजायचं आणि आपल्याला आपल्या प्रकाशाकडे वाटचाल करायची आहे. कारण एका बाजूला स्वतःचं जगणं, स्वतःचं आयुष्य आणि स्वतःचा स्वार्थ, तर दुसऱ्या बाजूला देव, देश आणि धर्मासाठी स्वतःचं जीवन संपूर्णपणे अर्पण करून टाकणं म्हणजे समर्पित व्यक्तिमत्व असतं. आणि तेच समर्पित व्यक्तिमत्व म्हणजे सावित्रीबाई फुले होत्या. त्यांचा एकच मूलमंत्र होतो, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, स्वतःच्या हक्कासाठी लढा. प्रत्येक महिला ही सक्षम बनायलाच हवी. कारण आज जे सर्व जग आहे ते महिलांवर आहे. आज आपली महिला प्रत्येक क्षेत्रात उत्तम कामगिरी करत आहे. तरी मला असं वाटतं की कुठेतरी भ्रूण हत्यासारखे आणि बलात्कार सारखे प्रकरण आपल्याकडे घडत आहे. आजही काही समाजामध्ये मुलींची लवकर लग्न. यावल शहरातील डॉक्टर जाकीर हुसेन उर्दू हायस्कूलच्या प्रांगणात जगप्रसिद्ध कवी कैलासवासी मुकीम असर ब्यावली यांच्या पुण्यतिथीनिमित्त काव्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं व या काव्य संमेलनाद्वारे त्यांच्या स्मृतींना उजाळा देत अभिवादन करण्यात आले. यावल शहरात डॉक्टर जाकीर हुसेन उर्दू हायस्कूल आहे. या हायस्कूलच्या प्रांगणामध्ये जगप्रसिद्ध कवी कैलासवासी मुकीम असर ब्यावली यांच्या पुण्यतिथीनिमित्त काव्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या काव्य संमेलनाचे उद्घाटन माजी प्राचार्य रऊफ शेख यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अनवरुद्दीन शेख, मुस्ताक शाह, मारूळच्या आयडियल उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक अशफाक शेख, सय्यद बशारत अली सह मान्यवरांची उपस्थिती होती. या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये गुगलकडून सन्मानित झालेल्या शिर्डी येथील शिक्षक अजमत इक्बाल यांचा सत्कार फरहान एज्युकेशन सोसायटीच्या मार्फत करण्यात आला. आयोजक अखलाक शेख, महबूब खाटिक यांनी आलेल्या सर्व कवी बांधवांचे या ठिकाणी स्वागत केले. आलेल्या कवीमध्ये मुश्ताक अहमद मालेगाव, डॉक्टर खालिद नय्यर अमरावती, अशफाक निजामी, फारुक रजा शेगाव, गरीब ब्यावली, हबीब मंजर, शहीद गुफरत, शकील कुरेशी आदींनी कविता सादर करून उपस्थितांचे मन जिंकली. सूत्रसंचालन हारून उस्मानी यांनी केले. काव्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी सय्यद बशारत अली, गुलाम गोस खान सह आदींनी परिश्रम घेतले. शाने झिंझोड़ के रख देगी कायनात के, शाने झिंझोड़ के ये छाओ हमने लाई है धूपे निचोड़ के, रख देगी कायनात के शाने झिझोड़ के, ये छाओ हमने लाई है धूपे निचोड़ के. जिंदाबाद जिंदाबाद, जोरदार तालियों में इस्तकबाल करें. जिंदाबाद जिंदाबाद. ये छाओ हमने लाई है धूपे निचोड़ के. शकील भाई शेर देखिए जी. साहिल निसार रेत से एक मौज ने कहा. बहुत खूब, वाह. साहिल निसार रेत से एक मौज ने कहा. बहुत खूब. साहिल निसार रेत से एक मौज ने कहा. साहिल निसार रेत से एक मौज ने कहा. दरिया पे तब से राना करो हाथ जोड़.
दरिया पे मैं स्टेज से गुजारिश कर रहा हूँ कि मुकुंद साहब को बहुत बड़ी गाड़ी स्टेज से गुजारिश कर रहा हूँ। जिंदाबाद जिंदाबाद, वाह 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 वाह। साहिल निसार रेत से एक मौज ने कहा, दरिया पे तब से राना करो हाथ जोड़ के, दरिया पे तब से राना करो हाथ जोड़ के, रख देगी कायनात के शाने झिंझोड़ के। जिंदाबाद जिंदाबाद। ये सब उस्ताद का हिस्सा है। अल्फाज मोतक़िद मेरे जोरे कलम के, अल्फाज मोतक़िद मेरे जोरे जिंदाबाद सर साहब, जिंदाबाद जिंदाबाद। क्या खूब अल्फाज मोतक़िद मेरे जोरे कलम के हैं, अल्फाज मोतक़िद मेरे जोरे कलम के हैं, चलते हैं अपनी राह ज़माने को छोड़ के, अपनी राह ज़माने को छोड़ के। अल्फाज मोतक़िद मेरे जोरे कलम के हैं, अल्फाज मोतक़िद। फैजपूर शहरातील रहिवासी तथा सामाजिक कार्यकर्ते शेख वसीम जनाब यांना आदर्श समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। मौलाना अबुल कलाम आझाद वाचनालय कर्जत तालुका रावेर यांच्या वतीने हा सन्मान करण्यात आला। मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानित करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। फैजपूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते शेख वसीम जनाब हे विविध सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात, तेव्हा त्यांच्या या कार्याची दखल घेत मौलाना अबुल कलाम आझाद वाचनालय कर्जत तालुका रावेर यांच्या वतीने त्यांना आदर्श समाजरत्न पुरस्कार बहाल करण्यात आला। आमदार श्रीदादा चौधरी तसेच इकरा संस्थाध्यक्ष अब्दुल करीम सालार, रावेरचे माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद, डायमंड ग्रुपचे अध्यक्ष हाजी हारून शेख, अलकवी संस्थानचे अध्यक्ष अजगर सय्यद, मौलाना आझाद संस्थेचे अध्यक्ष शेख अकील यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले। फैजपूर शहरातील म्युनिसिपल हायस्कूलच्या मैदानावर मोठ्या उत्साहात आणि थाटात श्रीराम पाटील क्रिकेट चषकचे शुभारंभ झाले। या स्पर्धेतील अंतिम सामना 6 जानेवारी रोजी रंगणार आहे। फैजपूर शहरात आफताब क्रिकेट अकादमीतर्फे श्रीराम दादा पाटील क्रिकेट चषक स्पर्धेला मोठ्या उत्साहात आणि थाटात सुरुवात झाली आहे। या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन श्रीराम फाउंडेशनचे श्रीरामदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी फैजपूरचे माजी प्रभारी नगराध्यक्ष शेख कुर्बान, जफर अली, माजी नगरसेवक शेख जफर, वसीम जनाब, फारूक शेख, मुदस्सर नजर, रियाज शेख, इम्रान पटेलसह आदींची उपस्थिती होती। या स्पर्धेसाठी जफर अली, शेख मोहसिन, आकिब खान, शेख वकार, इम्रान, शाहरुख बेग, अर्शद पिंजारी आदी परिश्रम घेत आहे। दिनांक 6 जानेवारी शुक्रवार रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे। के नीचे और एक अच्छा कैच, मक्कासरे किंग का दूसरा विकेट गिरते हुए मुकेश की अच्छी गेंद, बोले से टूट गया गाड़ा को लेना। फैजपूर येथील स्वामीनारायण मंदिरमधील गुरुकुल प्ले स्कूलमध्ये बाल विद्यार्थ्यांची फेस कॉम्पिटिशन स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली। या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपापले चेहरे विविध रूपाने सजवले होते व ते मनमोहक ठरले। अर्ध नटकेश्वरांचे रूप लावण्या भारंबे व वाघोबा मावशी मांजरच्या रूपात श्रीनिष्का हिवळकर, शीर्षा भिरूळ या स्पर्धेसाठी निरीक्षक म्हणून मुख्याध्यापिका चारुलता होले यांनी कामकाज पाहिले। या प्रसंगी मंदिराचे विश्वस्त प्रमोद भंगाडे उपस्थित होते। या संपूर्ण स्पर्धेसाठी शिक्षिका
तनुजा सराफ व पालकांनी अथक परिश्रम घेतले. मोठ्या उत्साहात फैजपूर शहरातील श्री स्वामीनारायण मंदिरमधील गुरुकुल प्ले स्कूलमध्ये फेस कॉम्पिटिशन स्पर्धा संपन्न झाली. बिट्टू ओ बिट्टू इकडे बाय बेटा इकडे बाय यावल येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये मोठ्या उत्साहात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त प्रतिमा पूजन कार्यक्रम घेण्यात आला. यात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सचिन देशमुख यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. या कार्यक्रमात वैज्ञानिक अधिकारी नानासाहेब घोळके, डॉक्टर शबाना तळवी, डॉक्टर परवीन तळवी, डॉक्टर मयुरेश चौधरी, डॉक्टर वैशाली निकुम, डॉक्टर अमित तळवी, विजय वाळे, परवीन पाटील, झोपे नाना, रवींद्र माळी, ICTC समुपदेशक वसंतकुमार सदानशिव, अधिपरिचारिका ज्योत्स्ना निंबाळकर, आरती कोल्हे, नेपाली भोळे, पूनम सोनवणे, वैशाली बैरागी, सुमन राऊत, उषा बारे, अमित तळवी, इरफान कुरेशी, विनोद बोदोळे, चारुशिला नेमाळे, रुपाली कोळी, परवीन बारी, दरबारसिंग पाटील, विजय शिंदे, सलीम तळवी, पिंटू बागुल आदींची उपस्थिती होती. मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला. या महिला दिन आहे, महिला या पुढे या मॅडम. आज महिला दिन आहे. सावित्रीबाई फुलेंनी आज आपल्याला शिक्षणाची वाट ओपन करून दिलेली आहे. या पटापट या ना, टाइम होते. हाँ सर छाया थे. वाह वाह चलो या तो या सर या. अरे या ना यस या सर या बरोबर या सर चलो या एक मिनिट. भालोद येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि राष्ट्रीय बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने एका कार्यक्रमाचं आयोजन करून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले. तर बालिका दिनानिमित्त बालिकांचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी ज्येष्ठ शिक्षक GS पाटील यांनी सावित्रीबाई फुले यांच्या सामाजिक कार्याची माहिती उपस्थितांना दिली. या कार्यक्रमात पर्यवेक्षक RS जावडे व सर्व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन DS सुरवाळे यांनी तर आभार BN पाटील यांनी मानले. पुरस्कार सुद्धा दिले गेले. क्रांतीज्योती विविध प्रकारचे पुरस्कार आहेत. आपण जर बघितलं असेल 2015 मध्ये पुणे विद्यापीठाचं नाव सावित्रीबाई फुले विद्यापीठ म्हणून त्यांच्या नावाचा गौरव त्यावेळेस करण्यात आला. आपण बघतो की त्यांच्या आईचं नाव सत्यवाती नेवसे होते, त्यांच्या वडिलांचं नाव खंडोजी नेवसे होते. त्यांना अपत्य यशवंतराव फुले. आपण बघतो की ज्या काळामध्ये बाल हत्या प्रतिबंधक गृह त्यांनी स्थापन केला होता त्यावेळेस एका ब्राह्मण स्त्रीच्या पोटी जन्म आलेला, विधवा स्त्रीच्या पोटी जन्म आलेल्या मुलांनी त्यांनी दत्तक घेतलेलं होतं आणि त्याचं नाव यशवंत ठेवलं होतं. आपण बघा अशा ज्या काही महान अशा व्यक्ती आहेत त्यांनी सर्व स्तरांमध्ये सहभाग घेतला. त्यावेळेस पुण्यामध्ये महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता, त्या सुद्धा त्यांनी हिरीने सहभाग घेतला, सर्वांना सहकार्य केलं. प्लेगची साथ आली होती, त्या प्लेगच्या साथीमध्ये सुद्धा त्यांनी असंख्य असे परिश्रम केले आणि लोकांना भरपूर मदत केली. तर आपण बघा आजकाल आपण काय प्रेरणा घ्यायला पाहिजे. आता आपण सर्व बघतो की आपण सर्व सज्ञान झालेलो आहोत. आपल्याकडे ज्ञानाचा भंडार आलेला आहे. आपल्याकडे इंटरनेटद्वारे आपण काय नाही मिळू शकत, काय नाही घेऊ शकत. तर त्यामध्ये आपण कशाचा आदर्श घ्यावा. आपण या ज्या काही स्त्रियांनी खास करून मुलींनी कशाचा आदर्श घ्या. राजमाता जिजाऊचा त्यांनी आदर्श घ्यावा. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या अपत्यांना किंवा कशा प्रकारे युग पुरुष ठरवला. त्यांनी अहिल्यादेवी सारख्या त्यागाचा, स्वामित्वाचा, सात्विकतेचा पुरस्कार घ्यावा.
त्यांनी सावित्रीबाई सारखा शिक्षणाचा वसा घ्यावा, त्यांनी रमाबाई सारखा त्यागाचा वसा घ्यावा. बघतो की आपण भीमरावजी आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मोठे झाले, त्यामागची त्यांची खरी जी काही प्रेरणा असेल, त्यांचा ज्या गोष्टी मोठ्या होण्याचा त्याग असेल, तर रमाबाईचा त्याग होता, तो आपण घ्यावा. राणी लक्ष्मीबाई प्रमाणे आपण लढ्यामध्ये उतरावं, तसं आपण लढत राहावं, संघर्ष करत राहावा. या गोष्टी आपण घेतल्या पाहिजे. यावेळेस आपण जेव्हा घेणार आहे, तुम्ही जर मुली मुळमुळीत राहिल्या आणि येणाऱ्या अन्यायाला जर तुम्ही सहन करत गेले, तर तुम्हाला या शिक्षणाचा, हे जे आपण जे काही युग पुरुष किंवा महान पुरुषांची आपण जयंती पुण्यतिथी साजरी करतोय, त्याचा कोणताही फायदा होणार नाही. तुम्हाला या गोष्टींची जाणीव करून देण्यासाठी आपण इथे आपण ज्याला पुण्यतिथी किंवा जयंती आपण साजरी करत असतो. या गोष्टींचा सर्वांनी, मुलींनी, खास करून मुलींनी या गोष्टी घेणं गरजेचं आहे. शाळेमध्ये किंवा शाळा निर्माण केली, संस्था निर्माण केल्या, शिक्षणाच्यावरती घेत आहेत, पण शिक्षणाबरोबर तुम्ही समतेचं शिक्षण घ्यावं, मूल्यतेचं शिक्षण घ्यावं, चारित्र्याचं शिक्षण घ्यावं. बघा, आपण मागे काहींनी आपले बरेच थोर व्यक्तींनी म्हटलेलं आहे, जर इफ मनी इज लॉस्ट, नथिंग इज लॉस्ट, हेल्थ इज लॉस्ट, समथिंग इज लॉस्ट, बट कॅरेक्टर इज. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.